नमस्कार. कोकणात पावसाळ्यात सर्दी पडशावरचा उपाय म्हणून गावठी चण्याचं कढण केलं जातं. हे कढण कसं केलं जातं ते मी दाखवणार आहे. त्यासाठी आपण इथे 200 ग्राम भिजवलेले चणे घेतलेत. आता हे चणे मी कुकरमध्ये उकडायला घालते. कुकरमध्ये चणे घालताना त्यामध्ये आपण आलं, तेजपत्ता, दालचिनी आणि 10-12 मिरी घालायचेत आणि अर्धा चमचा मीठ घालून चण्याच्या 4 पट पाणी घालायचं आणि कुकरला झाकण लावून 10 ते 12 शिट्ट्या काढायच्या. हे बघा, आता कुकर उघडला आहे. चणे असे बोटाने दाबून पाहिले तर अगदी छान शिजलेले आहेत. पण आपल्याला आता चणे न घेता त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. या पाण्यामधलं तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा असेल तो काढून टाकायचा आणि त्याचबरोबर आपण 2 ते 3 चमचे चणे घेतले आहेत. कारण हे आपण कढण काढणार आहोत त्याला थोडासा थिकनेस हवा आहे. मग थिकनेससाठी आपण हे चणे मिक्सरला लावून वाटून घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये मिक्स करायचे. हे चणे वाटताना थोडेसे जाडसरच वाटायचे आहेत. मी हे वाटून घेतलं आहे, ते या पाण्यामध्ये मिक्स करते. आपल्याला जर हे कढण जास्त करायचं असेल तर कुकरमधलं आणखी पाणी घेतलं तरी चालेल आणि उरलेले चणे जे आहेत त्याची आपण उसळ करायची आहे. तर हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि हे कढण थोडंसं उकळायचं आहे. कोकणामध्ये पाऊस जास्त असतो त्यामुळे सर्दी पडसं होऊ नये आणि शरीराला उष्णता मिळावी म्हणून असं कुळथाचं, चण्याचं किंवा चिकनचं कढण दिलं जातं. चण्यांमध्ये आयरन, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फोलेटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे हे कढण पौष्टिक आहे. म्हणून आपण याला कोकणातील सूप पण म्हणू शकतो. आमच्याकडे याला साध्या भाषेत चण्याचं पाणीच म्हणतात. याला चांगली आता उकळी आलेली आहे. तर एका कडल्यामध्ये 1 चमचा तूप गरम करायचं. तूप चांगलं गरम झालं की 1 चमचा जिरं घालायचं आणि एक मस्त फोडणी द्यायची आणि गॅस बंद करायचा. या फोडणीचा अगदी खमंग वास घरभर पसरला आहे. आपलं कढण तयार आहे. आपण सर्व करायला घेऊ. आणि प्यायला देताना हे कढण गरम गरमच प्यायला द्यायचं आहे. पावसाळ्यात शरीराला उष्णता देणारं हे चण्याचं कढण तुम्हीसुद्धा करून बघा. रेसिपी अगदी सोपी आहे पण तुम्हाला नक्कीच आवडेल.